Welcome back to the online classes for 11th Science. As all knows, we have started the trigonometry 1 of maths 1. What we studied in the last lecture, are you remember? Yes, we studied how to make the value chart of specific angles such as 0 degree, 30 degree, 45 degree, 90 degree, 180 degree, 270 degree, 360 degree. We made one chart. I explained the chart, and before the chart we discuss about the sign in each quadrant by the sentence add sugar to coffee. Now, today we are going to start our first exercise 2.1. In this exercise, first question is find the trigonometric function. So dear student, before starting this example, I would like to say a few things to you. So listen it carefully. Some students are asking me, काही विद्यार्थी मला विचारत आहेत की आम्हाला नोट्स लिहायचे आहेत का? मी लेसन नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंटचं एक PDF तुम्हाला दिलं होतं. त्यात काही बेसिक डेफिनेशन्स आणि काही नोट्स होते. आता सुद्धा तुम्हाला या चॅप्टरचे काही नोट्स मी तुम्हाला देणार. ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. जे टेबल मी तुम्हाला शिकवलं आहे त्याचं PDF मी तुम्हाला पाठवणार. ते तुम्ही काढून घ्या, समजून घ्या. पुन्हा व्हिडिओमध्ये जे काही मी एक्सप्लेन करते आहे त्या टॉपिकला तुम्ही पॉज करा आणि ते सुद्धा नोट्स लिहून घ्या. हा जो ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण मॅथमॅटिक्स या ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2 या दोन चॅप्टरवर डिपेंड आहे. जर तुम्हाला हे सगळं कन्वर्शन ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले जर समजले तर ते तुम्ही डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन आणि बऱ्याचशा चॅप्टरमध्ये तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. तर असं समजू नका की आपल्याला मॅडम शिकवतात आहे, व्हिडिओमध्ये शिकवतात आहे, तेवढं ऐकलं की झालं. तसं नाही. तुम्हाला ते नोट्स, त्या व्हिडिओमधले नोट्स पॉज करून लिहून घ्यायचे आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचं अंडरस्टँडिंग करा, समजून घ्या आणि एक्सरसाइजमधले सगळेचे सगळे क्वेश्चन्स आम्ही इथे एक्सप्लेन करू शकत नाही. नाहीतर एकाच एक्सरसाइजचे 20-20 व्हिडिओ आम्हाला करावे लागेल. सो पर्टिक्युलर क्वेश्चनमधले काही 4-5 क्वेश्चन आम्ही सोडवून देऊ. त्यातून तुम्हाला आयडिया येईल की पुढचे क्वेश्चन्स कसे सोडवायचे आहे आणि ते तुम्हाला सोडवायचे आहे. आणि नोट्ससुद्धा लिहायचे आहे. टेक्स्टबुक असेल त्याच्यातून वाचून घ्या, समजून घ्या आणि जे एक्झाम्पल मी ते सोडवलेले नाही ते तुम्हाला स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याच्या पुढेही व्हिडिओमधलेही नोट्स तुम्ही लिहून घ्या. जे मी काही PDF तुम्हाला पाठवणार ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, अंडरस्टूड. असं समजू नका की लाईव्ह क्लासेस नाही आहे, फेस टू फेस आपण एकमेकांसमोर नाही आहे त्यामुळे लिहिलं नाही तरी चालेल. पण हे तुम्हाला तुमच्या सोयीसाठी नोट्स लिहून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला ते नोट्स वाचलं की तुम्हाला आयडिया येणार की हा टॉपिक कसा आहे. समजलं आहे सगळ्यांना? ओके, नाव वी विल कंटिन्यू द फर्स्ट क्वेश्चन. काय फर्स्ट क्वेश्चन? फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. आता आपले किती ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे? साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक, सेक. 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे आणि अँगल दिलेले आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला 10वीला होता. एक्स आणि वाय दिलेलं होतं, त्याच्यावरून आपल्याला आर काढायचं होतं. बाय दिस फॉर्म्युला x² + y² = r². आणि मग आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटाचं फॉर्म्युला लावायचं होतं. नाव इथे आपल्याला डिग्री दिलेला आहे 30 डिग्री. सो फर्स्ट वी विल ड्रॉ वन युनिट सर्कल. एक्स एक्सिस, y-axis. Origin O and initial ray OA. हे काय? इनिशियल रे OA. आता इतना अँगल सुरू झाला आहे आणि किती डिग्रीनी मूव्ह होत आहे? 30 डिग्री. हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे? 30 डिग्री. समजून घ्या. दिलेला अँगल किती डिग्रीचा आहे?
30 डिग्री. अशी डायग्राम आपण आधी शिकलेला आहे. इथनं मी परपेंडिक्युलर काढत आहे. समजा हा पॉईंट पी आहे आणि हा क्यू आहे. तर हे जे डिस्टन्स आहे हा एक्स आहे आणि हा जो डिस्टन्स आहे हा वाय आहे. आपल्याला माहिती आहे 30 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट. 30 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. अँड बाय ॲड शुगर टू कॉफी, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. सो इन फिगर मेजर ऑफ अँगल POQ. बघा POQ किती डिग्रीचा आहे? 30 डिग्री. आपल्याला माहिती आहे हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90, हा 30 आहे तर उरलेला अँगल काय राहील? 60 डिग्री. इन ट्रायंगल PQO मेजर ऑफ अँगल Q 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल Q परपेंडिक्युलर काढल्याने किती झालंय? 90 डिग्री. Therefore मेजर ऑफ अँगल OPQ इज इक्वल टू 60 डिग्री. समजलं? 30 दिलेला होता, परपेंडिक्युलर काढल्याने आपल्याला हा 90 मिळाला, तो उरलेला अँगल किती झाला? 60 डिग्री. Therefore in triangle PQO by 30, 60, 90 डिग्री थेरम. आठवतं का तुम्हाला? 30, 60, 90 डिग्री थेरम कोणत्या क्लासमध्ये शिकलाय? 10th. 10वीला तुम्हाला 30, 60, 90 डिग्री थेरम होता. काय होता तो थेरम? साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. आता हा आपला सर्कल युनिट सर्कल आहे म्हणजे हायपोटेनस किती आहे? 1 आहे. 30 डिग्रीच्या अपोजिट काय असतं? साइड हाफ ऑफ हायपोटेनस म्हणजे वाय किती झाला? हाफ. वाय म्हणजे कोण? PQ. PQ म्हणजे वाय, हाफ ऑफ हायपोटेनस. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री मीन्स OQ म्हणजेच एक्स. साइड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजेच OQ म्हणजेच एक्स. तो काय असतो? √3/2 ऑफ हायपोटेनस. पण हायपोटेनस 1 आहे तर काय होईल? OQ किती होईल? √3/2. Now 30 degree lies in first quadrant. कशात आहे तो? फर्स्ट क्वाड्रंट. Therefore P चे कोऑर्डिनेट x आणि y. x आणि y दोन्ही कसे राहील? पॉझिटिव्ह. पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण शिकलो आहे x म्हणजे कोण असतं? कॉस थिटा आणि y म्हणजे काय असतं? साइन थिटा. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रीमध्ये x हा कॉस थिटा असतो आणि y हा साइन थिटा असतो. फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे दोन्ही कसे आहेत? पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह इज इक्वल टू P. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. x काय आहे? बघा x काय आहे? √3/2 आणि y आहे 1/2. या पद्धतीने आपल्याला आधी P चे कोऑर्डिनेट काढायचे. समजलं का सर्वांना? पुन्हा बघा पहिला क्वेश्चन आहे. मेजर ऑफ अँगल POQ. हा जो POQ दिलेला आहे 30 डिग्री दिलेला आहे. स्टँडर्ड अँगल इन अ युनिट सर्कल. आपण इथला परपेंडिक्युलर काढतो तो झाला 90 डिग्री. हा अँगल झाला 90 डिग्री. इथे तुम्ही लिहू शकता PQ परपेंडिक्युलर OA. PQ OA ला परपेंडिक्युलर आहे म्हणून Q किती झाला? 90. 30 आहे 90 आहे म्हणून तिसरा अँगल किती झाला? 60. म्हणजे ट्रायंगल कशाचा झाला? 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा ट्रायंगल झाला. Therefore by this theorem side opposite to 30 degree is half of hypotenuse. हायपोटेनस आपली 1 आहे म्हणून PQ आपल्याला मिळाला. PQ म्हणजेच y हाफ. OQ means x. Side opposite to 60 degree is √3/2 of hypotenuse. 30 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट
ट्रायंगलमध्ये एक्स आणि वाय दोन्ही कसे असतात? पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. देअरफॉर एक्स वाय म्हणजेच कॉस थिटा साइन थिटा दोन्ही कशा आहेत? पॉझिटिव्ह. आता आपल्याला हे मिळाल्यानंतर काय काढायचं आहे? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर फर्स्ट आहे साइन थिटा. पण आता थिटा किती आहे बघा? 30 मीन्स साइन 30 डिग्री. साइन म्हणजेच वाय म्हणजे किती? साइन म्हणजेच हा वाय झाला, वाय इज इक्वल टू, आणि साइन 30 किती आहे? 1/2. बघा वाय मीन्स साइन थिटा, पण थिटा किती आहे? 30 डिग्री, मीन्स साइन 30 इज 1/2. Then x is equal to cos theta, but theta is 30 degree is equal to root 3/2. मिळाले दोन रेशो. आता tan theta, tan theta काय आहे? y upon x sin theta upon cos theta. Therefore 1/2 upon root 3/2. 1/2. खालचा फ्रॅक्शन जर वरती गेला तर त्याचा रेसिप्रोकल होतो, मीन्स 2 upon root 3. 2 get cancelled, 1/√3. So we get tan 30. Tan 30 is 1 upon √3. After getting sin theta, cos theta and tan theta, we will write sine's reciprocal as cosec 30. Sin reciprocal is cosec 30. आणि हा कशाचा रेसिप्रोकल आहे? 1 upon sin theta. तर आपण इथे थिटाच्या जागी लिहू 30. sin 30 किती आहे? 1/2 मीन्स 1 upon 1/2. हा 1/2 जर वरती गेला तर काय होईल? 2. नेक्स्ट कोसेक रेसिप्रोकल इज sec 30 मीन्स 1 upon cos 30. किती दिलेला आहे cos 30? 1 upon root 3/2. हा जर वरती गेला तर काय मिळतं? 2/√3. देन टॅनचं उलट काय आहे? cot 30 मीन्स 1 upon tan 30 मीन्स 1 upon √3. बघा tan 30 1/√3 आहे, तर 1 upon √3. 1 upon √3 ला जर मी वरती नेलं तर काय होईल? √3/1 म्हणजेच किती? √3. So in this way we have to find all the trigonometric function by using the given angle. So here 1 upon sin 30 याची व्हॅल्यू येते, याचं उलट 1 upon 2 चं उलट काय होईल? 2. 1 upon cos 30 याचं उलट बघा, √3/2 चं उलट 2/√3. आणि टॅनच्या उलट cot, तर 1 upon √3 च्या उलट √3. तर आपल्याला 1 2 3 आणि हा 1 2 3 किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे? 6. समजलं सगळ्यांना? या पद्धतीने तुम्हाला सगळे रूट्स काढायचे आहे. So in this way we get 6 trigonometric ratio of 30 degree. Now next we will take next angle 45 degree. We will draw the diagram. 45 degree lies in which quadrant? Yes, it lies in first. 0, A. OA is the initial arm and from here angle of 45 degree. पुन्हा तीच प्रोसेस. इतना आपल्याला परपेंडिकुलर काढायचं आहे. समजा हा P आहे, हा Q आहे, हा झाला X, हा 90 झाला, तर हा अँगल किती झाला? 45. म्हणजे कोणत्या दोन बाजू इक्वल आहे? OQ is equal to PQ. See here, OQ is equal to PQ, कारण दोन अँगल 45 डिग्रीचे राहणार. म्हणजे कोणता ट्रायंगल बनणार? तो आयसोसेलस ट्रायंगल. म्हणजे दोन बाजू सारखे आहे, म्हणजेच ही X आहे आणि ही Y.
x is equal to y. So measure of angle POQ 45 degree. PQ perpendicular to OA, therefore measure of angle Q किती आहे 90. दिलेला अँगल 45 आहे, परपेंडिक्युलरली एक 90 मिळाला. therefore measure of angle OPQ is equal to 45. दोन अँगल मिळाले 45 चे. so in triangle PQO 45 degree 90 degree theorem 10th ला झालेला आहे हा सुद्धा. 45 90 degree theorem दोन साइड इक्वल आहे आणि बाय दिस थेरम साइड अपोजिट टू 45 डिग्री, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 ऑफ हायपोटेनस. इथे हायपोटेनस किती आहे 1 बिकॉज इट इज अ युनिट सर्कल. देयरफॉर side opposite to 45 degree is 1/√2 of hypotenuse. Therefore we get P of xy is equal to P of cos theta sin theta in trigonometry is equal to P of 1/√2. आता बघा 45 degree lies in which quadrant? First quadrant. 45 degree lies in first quadrant. Therefore x greater than 0, y greater than 0. म्हणजे दोन्ही कशा आहेत पॉझिटिव्ह बिकॉज 45 degree lies in first quadrant. So from this we get here x म्हणजेच cos theta. आपण आधी साइनचं घेऊ. y is equal to sin theta. here y is equal to sin theta. पण थीटा किती आहे 45. therefore sin 45 degree is equal to 1/√2. x is equal to cos theta means cos 45 degree is also 1/√2. now tan theta is equal to sin theta upon cos theta means y upon x. तर 1/√2 upon 1/√2 किती झालं 1. तर थीटा म्हणजे कोण आहे 45. tan 45 degree is equal to 1 means sin 45 1/√2, cos 45 1/√2, tan 45 1. आता साइनचं रेसिप्रोकल कोण आहे कोसेक थीटा. साइनचं रेसिप्रोकल कोसेक means कोसेक 45. याचं उलट काय होईल √2. कॉसचं रेसिप्रोकल सेक 45 डिग्री 1/√2 च्या उलट √2 आणि टॅनचं रेसिप्रोकल कॉट 45 डिग्री 1चं रेसिप्रोकल 1. 1/√2 चं रेसिप्रोकल √2 याचं पण √2 आणि 1चं 1. In this way we get 1, 2, 3, 4, 5, 6 trigonometric function for the angle 45 degree. समजत आहे सगळ्यांना? तर हीच डायग्राम तुम्हाला सगळ्याच क्वेश्चन मध्ये वापरायची आहे, फक्त अँगल चेंज होतो. नाउ नेक्स्ट अँगल वी विल टेक x. Initial ray OA. Next angle 150 degree. 150 degree. Now see here 150 degree. आता सांगा 150 degree ऑब्ट्यूस आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार? टर्मिनल आर सेकंड. So this is the angle of measure 150 degree. आता हा 150 झाला, तिथपर्यंत यायला कितीची गरज आहे? याला 30 डिग्री. म्हणजे हा उरलेला अँगल कितीचा आहे 30. 150 प्लस 30 म्हणजेच पूर्ण 180. आता इथनं मी काढणार परपेंडिक्युलर हा पी क्यू. परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 झालं. हा उरलेला अँगल 30 होता, तर इथला अँगल किती झाला 60. बघा आपल्याला 150 साठी काढायचं
टर्मिनल रे इथे येईल, तर हा उरलेला अँगल 30चा आहे, कारण इथे स्ट्रेट अँगल फॉर्म होणार 180 डिग्री. सो दिस इज 30 बाय परपेंडिक्युलर 90, therefore उरलेला अँगल 60 डिग्री. सो फर्स्ट वी विल राइट ऑल दिस. मेजर ऑफ अँगल सी एल AOP इज इक्वल टू 150 डिग्री. आपल्याला 150 डिग्रीचं काढायचं आहे. सो इन दिस ट्रायंगल PQO, मेजर ऑफ अँगल POQ 30 डिग्री. हा 150 असल्यामुळे उरलेला 30 डिग्री. PQ परपेंडिक्युलर टू OB, याला मी कन्सिडर करते B. हा परपेंडिक्युलर कशाला आहे? OB ला. म्हणून अँगल Q किती झाला? therefore मेजर ऑफ अँगल Q 90. 30 90 उरलेला किती आहे? 60. therefore मेजर ऑफ अँगल QPO is 60. therefore triangle PQO 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. पुन्हा 30 60 90 चा ट्रायंगल फॉर्म झाला. आता आपल्याला माहिती आहे OQ किती आहे? X. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये हा X कसा असतो? निगेटिव्ह. म्हणजे हा X कसा आहे? लेस दॅन 0, निगेटिव्ह. आता X अपोजिट टू 60 डिग्री means side opposite to 60 degree is √3/2. पण हा कसा आहे? निगेटिव्ह, म्हणजे मायनस. बिकॉज इन सेकंड क्वाड्रंट X is negative. Then PQ is a side opposite to 30 degree. आणि by the theorem side opposite to 30 degree is half of hypotenuse, म्हणजे y. PQ म्हणजे कोण? y, which is half. y कसा आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. y is greater than 0, म्हणजे पॉझिटिव्ह. therefore P of XY means P of cos theta sin theta equal to P of, बघा x कोण आहे? -√3/2 आणि y आहे 1/2. in this way we get this -√3/2 and 1/2. सर्व क्वेश्चनमध्ये सेम कन्सेप्ट आहे. कुठे 30 60 90चा थेरम येतो, तर कुठे 45 45 90चा थेरम येतो. मग ठरवायचं की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, त्यानुसार x निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. ग्रेटर दॅन म्हणजेच ना पॉझिटिव्ह. आफ्टर गेटिंग दिस व्हॅल्यूज वी विल राईट नाउ y म्हणजे साइन थीटा. साइन थीटा म्हणजे आता किती अँगल आहे आपला? 150चा. साइन 150 इज इक्वल टू किती आलं बघा? साइन 1/2. कॉस 150 डिग्री किती आहे व्हॅल्यू? कॉस 150 -√3/2. टॅन म्हणजेच y अपॉन x साइन अपॉन कॉस म्हणजेच 1/2 अपॉन -√3/2. 1/2 into -2/√3 get to get cancel. We get -1 upon √3 tan 150 डिग्री. ठीक आहे. tan 150 किती मिळालं? -1 upon √3. आता साइनचं उलटं रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक 150. याचं उलटं काय होणार? रेसिप्रोकल हाफचं 2. कॉस सेक 150 याचं उलटं -√3/2 च्या उलटं 2/√3. tan 150 डिग्री काय होणार? याचं उलटं -√3 -1 upon √3 च्या उलटं √3 आणि मायनस तसंच. So in this way we get the trigonometric function for the angle 150.
So here we studied 3 examples. We will continue the same examples in the next lecture. Hope so. थोडं तुम्हाला समजत असेल, प्रयत्न करा समजण्याचा, खूप काही हार्ड नाही आहे. आणि मी माझ्याकडून प्रयत्न करते की सोप्या लँग्वेजमध्ये कसं केलं आहे त्यानुसार मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता पुढचं काम तुमचं आहे की याला समजून घेणं आणि याला अप्लाय करणं. तर एक होमवर्क देते आहे, करून बघा घरी. 60 डिग्री, theta is equal to 60 degree and theta is equal to 180 degree. 180 डिग्री आपल्याला माहिती आहे, त्या सर्कलवरूनच कळतं. 180 असेल तर -10 म्हणजे x आणि y. लास्ट लेक्चरमध्ये जे शिकवलं त्यानुसार हे 2 एक्झाम्पल तुम्ही करून बघा. टिल दॅट, थँक यू अँड हॅव अ गुड डे.